नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण बीएड सीईटी एंट्रन्स एक्झाम जे आहे त्याच्या संदर्भात आपण बोलत आलेलो आहोत. पॅटर्न असेल, सिलेबस असेल किंवा त्या अनुषंगाने येणारे काही महत्त्वाचे पुस्तकं असतील, बुक्स असतील, तर या संदर्भात चर्चा केल्यानंतर आता सगळ्यात एक महत्त्वाचा भाग आहे की ज्या गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जातात, जे विद्यार्थी मराठी मीडियमसाठी एंट्रन्स एक्झाम देतात, तर त्यांना 3 प्रमुख बाबींवर किंवा 3 प्रमुख गोष्टींवर प्रश्न विचारले जातात. एक आहे मेंटल ॲबिलिटी, दुसरा आहे जनरल नॉलेजच्या संदर्भात, अवेअरनेसच्या संदर्भात, आणि तिसरा आहे टीचर्स ॲप्टिट्यूड, म्हणजे एक अभिवृत्ती त्या क्षेत्राबद्दल कशी आहे या संदर्भातले काही प्रश्न विचारले जातात. आज मी आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं की मेंटल ॲबिलिटी चेक करणारे वेगवेगळे प्रश्न कोणते आहेत, कशा प्रकारे ते मेंटल ॲबिलिटी ही चेक केली जाते विद्यार्थ्यांची, आणि ती चेक करून जर तुम्ही त्यामध्ये पास होत असेल तर एक आर्थिक चांगल्या मार्काने तुम्ही त्या गोष्टी सगळ्या पुढे नेत असतात किंवा त्या परीक्षेमध्ये पास होऊन तुम्ही बीएड साठी पात्र होत असतात. आता मागच्या चर्चेमध्ये आपण अनेक गोष्टींचा मेंटल ॲबिलिटीमध्ये काय काय विचारलं जातं, काय काय या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ते जाऊन पाहू शकता. मात्र मानसिक क्षमता चेक करणं याचा अर्थ लॉजिकल रिझनिंगच्या संदर्भात खूप जवळचा आहे, कारण त्या माध्यमातूनच बऱ्याच वेळेस मानसिक क्षमता जी आहे ती तुमची चेक त्या ठिकाणी केली जाते. अनेक परीक्षांसाठी जसं सीईटी असेल किंवा आणखीन इतर टीईटी असेल, नेट असेल, सेट असेल, यासाठी हा प्रश्न किंवा या प्रकारचे प्रश्न विचारणं हे खूप त्या ठिकाणी एक तार्किक भाग म्हणून आणि मेंटल ॲबिलिटी चेक करणारे त्या ठिकाणी ठरतात, आणि त्या आधाराने हे विद्यार्थी पात्र की अपात्र हा जो क्रायटेरिया आहे तो त्या ठिकाणी लागत असतो. ही माहिती सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही चॅनल माझं सबस्क्राईब केलं नाही, येणाऱ्या एज्युकेशनल अपडेटसाठी, वेगवेगळ्या एज्युकेशनल माहितीसाठी नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल किंवा ही माहिती पोहोचवा. आता सगळ्यात महत्वाचे आहे की परीक्षकाची मानसिकता आणि कौशल्याची जर तपासणी करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे एमसीक्यू आणि एमसीक्यूच्या माध्यमातून येणारे लॉजिकल जे रिझनिंग जे आहेत तर त्या माध्यमातून चेक करणं. आता त्यामध्ये काही नमुने असतील किंवा क्रम संख्या असेल किंवा आकार असेल किंवा डिसिजन मेकिंग असेल किंवा नातेसंबंधांमधील काही भाग असेल, शब्दांचे कोडे असतील, मालिका असेल, चिन्ह असेल, अक्षरा मालिका असेल किंवा संख्या मालिका असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून हे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं की हे सगळे चेक करताना अक्षरमाला, संख्यामाला किंवा समान संबंध, विसंगत पद या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चेक करल्या जातात. काही गोष्टी आपल्याला सांकेतिक माध्यमांचा उपयोग करून सुद्धा लक्षात घ्यावे लागतात. दिशा ज्ञान असेल, गणितीय ज्ञान असेल, कालमापन असेल, नातेसंबंध असेल, घड्याळ किंवा इतर गाळलेले शब्द याच्या संदर्भात असेल किंवा मशीन इनपुट आणि आउटपुट किंवा आकृती मागील आकृती शोधणे, कूट प्रश्न असेल, आकृत्यावरील प्रश्न असेल, ठोकळ्यावरील प्रश्न असेल किंवा आकृत्यांची मोजणी असेल, अशा सगळ्या भागांवर ही प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आणि याच प्रश्नांना धरून काही एमसीक्यूज त्या माध्यमातून मी तयार केलेले आहेत. तर तो पॅटर्न कसा आहे हा लक्षात घेण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. नेमके आपण त्या प्रश्नाचं स्वरूप जरी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असलं तरी त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात, जेणेकरून आपल्या जवळ असणारी अवेलेबिलिटी जी आहे पुस्तकांची, तर त्या माध्यमातून आपण ते प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतो किंवा त्याचे उत्तर जे आहे ते प्रॉपर लिहू शकतो. एक उत्तम सराव व्हावा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एकूण 10 प्रश्न त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे, जेणेकरून याचा उपयोग जो आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला होऊ शकतो. तर पुन्हा एकदा त्या परीक्षेच्या त्या प्रश्नांकडे जाण्या अगोदर एक विनंती विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच तुम्ही पोहोचू शकता, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकते. चला तर अधिक वेळ न घेता आपण ती माहितीला सुरुवात करूया. यातील पहिला प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी घेऊया. यामध्ये म्हटलेला आहे की खालील शब्दांमधून विषम शब्द निवडा, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता विषम म्हटल्यानंतर आपल्याला काही कॅटेगरीज किंवा काही वर्गीकरण आपल्याला माहिती असले पाहिजे, ज्या अनुषंगाने आपण काही वर्गीकरणाचा काही भाग आपण यातून वेगळा करू शकतो. आता यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे की विषय जे दिलेले आहेत, भूगोल आहे, जीवशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे आणि भौतिकशास्त्र आहे. याचा अर्थ जॉग्राफी, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स. याचा अर्थ तीनही स्ट्रीम जे आहे, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स, हे जॉग्राफीपेक्षा वेगळं आहे, कारण जॉग्राफीमध्ये वेगळ्या प्रकारचा अभ्यास किंवा ती स्ट्रीम वेगळी आहे. या अर्थाने आपण विषम शब्द म्हणून भूगोलाची निवड या ठिकाणी करू शकतो. त्याचं उत्तर ए असं आहे, जॉग्राफी. आता यासारखे काही प्रश्न जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परीक्षामध्ये, सीईटीच्या परीक्षामध्ये येऊ शकतात बीएडच्या, कारण बऱ्याच वेळेस आपल्याला काही शब्द त्या ठिकाणी दिले जातात आणि त्या शब्दांमधून नेमका विषम शब्द कोणता आहेत हे आपल्याला या ठिकाणी शोधावं लागतो.
आता विषम शोधताना त्याच्या गुणधर्माचा, त्याच्या परिस्थितीचा, त्याच्या एन्व्हायरमेंटचा, त्याचा एकूण सगळा विचार करून कोणत्या वर्गीकरणामध्ये तो शब्द बसतो हा विचार या ठिकाणी महत्त्वाचा आहे. यानंतर दुसऱ्या कॅटेगरीमधले काही प्रश्न असतात जे नातेसंबंधाच्या संदर्भात आपल्याला विचारले जातात. आता या ठिकाणी उदाहरण म्हणून मी दिलेलं आहे. आता सी आई आहे एची आणि बी यांची, ए आणि बी यांची, सी आई आहे ए आणि बी यांची, तर डी नवरा आहे बीचा. आता संदर्भ लक्षात घ्या. सी सी आई आहे ए आणि बीची, म्हणजे त्याच्यामध्ये बी आहे आणि बीची जी दाखवलेला आहे हजबंड जो आहे तो डी आहे. म्हणजे डी नवरा आहे बीचा, तर सी कोण आहे डीची. तर आपल्याला व्यवस्थितरित्या जर बाणाने कच्चं काम करून ज्या ठिकाणी आपल्याला कच्चं काम करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते प्रश्नपत्रिकेमध्ये, त्या ठिकाणी आपल्याला बाणाने ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कच्चं काम म्हणून करायचं आहे आणि त्यातून आपल्याला हे शोधायचं आहे. बऱ्याच वेळेस मानसिक तर्क जो आहे किंवा मानसिक क्षमता जी आहे ती याच माध्यमातून शोधली जाते. आता याचं जे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, जर तुम्ही बाणांच्या सहाय्याने किंवा गोर सर्कल करून जर तुम्ही दाखवला त्याचा संदर्भ, ते या ठिकाणी कळू शकतो. या ठिकाणी उत्तर आहे सासू. हे सी जे आहे मदर इन लॉ, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. नातेसंबंध दर्शवणारे काही प्रश्न असतात, त्यामुळे तुम्ही जेव्हा पुस्तकं विकत घ्याल त्यामध्ये नातेसंदर्भात जे काही विधानं दिलेली आहेत तर ती सुद्धा तुम्हाला पाहणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे. आता याचा एन्व्हायरमेंटच्या संदर्भात किंवा कोरिलेशनच्या संदर्भात या ठिकाणी दिलेला आहे. जसे मासे पाण्याशी संबंधित आहे, तर पक्षी कोणाशी संबंधित आहे? एक आहे आकाश, वारा, पाणी आणि जेवण. आता मासे हे पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे पक्षी हे कुठे विहार करू शकतात, कुठे फिरू शकतात? वाऱ्यामध्ये फिरू शकतात का, पाण्यामध्ये फिरू शकतात का, किंवा मिल्सचा संदर्भ नाही. त्यामुळं आकाश, द स्काय, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. कारण व्यक्ती आणि त्यांचं एन्व्हायरमेंट, राहण्याचं जे काही ठिकाण असेल तर त्याचा संदर्भ, त्याचा समन्वय कशा पद्धतीने आपण लावू शकतो, ह्या पद्धतीचा एक क्षमता चेक करणारा हा या ठिकाणी प्रश्न आहे. बरेच विद्यार्थी असं म्हणू शकतात, नाही तो पाण्याशिवाय जगू शकत नाही पक्षी, वाऱ्याशिवाय जगू शकत नाही, परंतु इथं विहाराच्या संदर्भात, राहण्याच्या संदर्भात संबंधित प्रश्न आहे. माशा आणि पाणी जसा अतूट नातं आहे, तसं पक्षी आणि आकाश यांचं अतूट नातं या ठिकाणी दाखवलेलं आहे. यासारखे काही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे. एका वर्गात विजय वरील दिशेने, आता दिशा वरील आणि नंतर खालील असं म्हटलेलं आहे, त्यामुळे दिशेचा बाण त्या ठिकाणी कच्चं काममध्ये करून घ्यायचं. वरील दिशेने 16व्या क्रमांकावर आहे व खालील बाजूने 49व्या स्थानावर बसलेला आहे. तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहे? तर एकच रो आहे. एका रोमध्ये वरच्या बाजूने 16 क्रमांक आणि एकूण 49 क्रमांक. आता 16 आणि 49 आपण जर गृहीत धरलं तर त्यामध्ये आपल्याला त्याचा स्वतःचा क्रमांकसुद्धा काउंट करावा लागणार आहे. आता 49 आणि 49 आपण गृहीत धरलं, एका रोमध्ये त्याला स्वतःला आपण मोजलो, परंतु वरच्या दिशेने जे 16 आहे त्या 16मधून एकदा त्याला डिलीट करावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे, ऑलरेडी त्याच्या स्वतःचं स्थान आपण 49 जे आहे खालील बाजूने 49व्या स्थानावर, तर तिथं आपण काउंट केलेलं आहे 49, परंतु 16मधून त्याला एक डिलीट करावं लागणार आहे. म्हणजे 49, 50 आणि ते 14 उरल्यानंतर जवळजवळ त्याची बेरीज जी आहे ती 64 या ठिकाणी होते, म्हणजे 64. तर हे उत्तर याचं बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सरळ 49 आणि 16ची बेरीज या ठिकाणी करू शकता. याची बेरीज या ठिकाणी जर केली तर ती 65 होते, दोघांची बेरीज. मात्र दोन्ही लाईनमध्ये जर आपण विजयला काउंट केलं तर संख्या वाढते, कारण विजय हा एकदाच मोजल्या जाऊ शकतो. त्यामुळे त्याचं उत्तर जे आहे त्या ठिकाणी 64 दाखवलेलं आहे. यासारखे सुद्धा काही प्रश्न येऊ शकतात. दुसरा एक प्रश्न आहे, धन दुरुपयोग आणि लेखन काय? धनाचा दुरुपयोग करू नये, हे एक संवाद आहे किंवा हे वाक्य आहे. तसं लेखनाचा दुरुपयोग करताना काय आपण विचार केला पाहिजे? जर आपण लेखन करत असू तर काय आपण विचार केला पाहिजे? कोणाची फसवणूक करू नये, हेही त्या ठिकाणी साधर्म्य आहे. वाङ्मयाची चोरी, तेही आहे. सरळ रेषेत लिखाण, हे आहे. शुद्धलेखता, हे आहे. मात्र धनाचा दुरुपयोग जसा करू नये तसा लेखनाचा दुरुपयोग करताना काय गोष्ट लक्षात घेतली पाहिजे? वाङ्मय चोरी. कोणाचा आशय, कोणाची कविता, कोणाचा संवाद किंवा कोणाची कॉपीराईट किंवा त्यांची जे स्वतःच्या मालकीची जर कोणाची असेल
तर ती आपण घेता कामा नये लेखन करताना. त्यामुळं PhD करताना किंवा संशोधन करताना त्यामध्ये सुद्धा हे एक महत्त्वाची बाब त्या ठिकाणी स्पष्ट आहे की लेखन करताना किंवा PhD करताना इतरांचा आशय तुम्ही न घेतलेलं बरं. कारण जर असं केलं तर तुम्ही कुणाच्या तरी वाङ्मयाची आशयाची चोरी केली आहे असा त्याचा अर्थ सरळ या ठिकाणी निघत असतो. तर यासारखे काही प्रश्नसुद्धा त्या निमित्ताने येत असतात. त्यामुळे प्रश्नाचं स्वरूप व्यवस्थित आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा संदर्भ म्यूट वाचन करून तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, पीचे वय क्यूच्या बरोबरीचा आहे. आर हा एस पेक्षा लहान आहे, टी हा आर पेक्षा लहान आहे, परंतु पी पेक्षा मोठा आहे, तर सर्वात मोठा कोण? आता एक गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थी मित्रांनो की पी आणि क्यू दोन रेषा मारल्या अगदी समांतर पातळीवर. आता आर हा एस पेक्षा लहान आहे म्हणजे आरची रेषा मोठी आली आणि एसची त्याच्याच शेजारी परंतु लहान आली. आता इथं काय म्हटलेलं आहे, टी हा आर पेक्षा लहान आहे म्हणजे आरची आपण रेषा काढलेली आहे. आता टी हा आर पेक्षा लहान आहे म्हटल्यानंतर टी हा आरच्या शेजारी रेष जेव्हा आपण मारू त्याच्यापेक्षा आपण छोटी करू. परंतु पेक्षा मोठा आहे. टी हा आर पेक्षा लहान मात्र पी पेक्षा मोठा आहे असं म्हटलेलं आहे. आता इथं पी जे म्हटलं, पीची समांतर रेषा व्यवस्थित आठवा जे आपण काढलेली, पी पेक्षा मोठा आहे म्हणजे याचा अर्थ पुन्हा रेष आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि मोठा कोण विचारल्यानंतर या ठिकाणी उत्तर जे येतं ते यस असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही उत्तर कन्फर्म करण्यासाठी रेषांचा वापर या ठिकाणी करणं क्रमप्राप्त आहे. या संदर्भात काही त्रुटी असेल तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. यानंतर प्रश्न 7 आहे, दर कूट भाषेत फेत या शब्दाला KELVI असे लिहिले जात असेल तर CLOUD या शब्दाला कसे लिहाल असं विचारलेलं आहे. आता एफ नंतर की कितव्या नंबरवर आलेला आहे? समजा ABCDEF GHIJK म्हणजे 5व्या नंबरवर, म्हणजे EFGHIJK 5व्या नंबरवर आलेला आहे. त्यामुळं 5व्या नंबरवरचा जो असेल सी नंतर CDEFG आणि H म्हणजे जर आपण सी सोडून दिला तर CDEFG आणि H, त्यामुळे H हा शब्द फिक्स त्या ठिकाणी झाला. आता फेतकडं आणि केल्वीकडं पुन्हा आपण जाऊया. ए नंतर ई किती नंतर आलेला आहे म्हणजे ABCDE म्हणजे चौथ्या क्रमांकावर आलेला आहे. त्यामुळे एलच्या नंतरचा चौथा क्रमांक कोणता आहे म्हणजे एल. MNOP म्हणजे पी आलेला आहे म्हणजे एच झाला, पी झाला. त्यानंतर आय. आता आयच्या नंतर एल आहे म्हणजेच ABCDEFGHI, त्यानंतर JKL म्हणजे 2च्या नंतर आलेला आहे. त्यामुळं आपण क्लाउड म्हणजे ओच्या नंतर OPQ म्हणजे आर येईल, त्या ठिकाणी आर आलेला आहे. आणि त्यानंतर टीच्या नंतर व्ही कधी आलेला आहे म्हणजे STUV, यू आणि व्ही एकच्या नंतर आलेला आहे. त्यामुळं इकडं UV आणि डब्ल्यू येऊ शकतो. आणि शेवटचं डीचं जे आहे एच आणि आयचं जे आहे तर HIJKLMNOP असा जर विचार केला तर तो मायनस त्या ठिकाणी आलेला आहे. आणि शेवटी काय उरतं की ई. त्यामुळं मागे जाताना किंवा पुढे जाताना एच नंतर एच ABCDEFGH आणि आय, ताबडतोब एच नंतर आय आहे. त्यामुळं डी नंतर काय येईल, ई येऊ शकतं लगेच. त्यामुळे सी जे उत्तर आहे HPRWE हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जेव्हा तुम्ही परीक्षेसाठी जाल तेव्हा ABCD आणि त्या ABCDच्या खाली 1 2 3 4 5 असं 26 नंबर जे आहे ते तुम्ही फिक्स करून ठेवले पाहिजे. म्हणजे एखाद्या अल्फाबेटिकल वर्डचा संदर्भ हा पुढचा आहे, किती क्रमांकानंतरचा आहे किंवा किती क्रमांक अगोदरचा आहे, हा संदर्भ लक्षात घेऊन आपल्याला उत्तर या ठिकाणी पूर्ण द्यावे लागणार आहे. तर यासारखे सुद्धा काही प्रश्न आपले जे आहे ती मेंटल ॲबिलिटी किंवा मानसिक क्षमता चेक करण्यासाठी आपल्याला येत असतात. आता प्रश्न क्रमांक 8 आहे, श्रीमती व श्रीमान यांच्या 3 मुली आहे. म्हणजे श्रीमती 1 झाला, श्रीमान 1 झाला आणि त्यांच्या मुली म्हणजे 5 झाल्या. प्रत्येक मुलीस एक भाऊ आहे म्हणजे आणखीन एक भाऊ, कारण प्रत्येक मुलीचा तो भाऊच लागणार आहे त्यामुळे 1 आहे. तर त्या परिवारात एकूण किती सदस्य आहे? आता प्रत्येक मुलीस एक भाऊ आहे असा जर आपण मोडलं तर ते 3 भाऊ होऊ शकतात, परंतु तसं नाही आहे. त्या ठिकाणी प्रत्येक मुलीस एक भाऊ आहे म्हणजे त्या तिन्ही मुलींचा एक भाऊ आहे म्हणजे त्याची संख्या 1च राहू शकते. म्हणजे श्रीमती व श्रीमान 2, 3 मुली हे 5 आणि यांचा एक भाऊ जर असं आपण मोजलो तो 6 असे काउंट होतात. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते बी म्हणजे 6 असं या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यामुळे गोंधळात टाकणारे काही प्रश्नसुद्धा मानसिकता चेक करण्यासाठी ती कितपत तुम्ही विचार करू शकता, किती तर्क लावू शकता, हे सुद्धा या माध्यमातून तपासलं जातं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, अंकमालिका पूर्ण करा.
याच्यामध्ये 1 त्यानंतर 2 मध्ये काहीच क्रमांक नाही. त्यानंतर 3 आणि 4 म्हणजे 1 सोडलेला आहे. 4 आणि नंतर 5 आणि 6 म्हणजे 2 सोडलेले आहे. म्हणजे 1 सोडला, 2 सोडले, नंतर 3 सोडलेले असतील. 7, 8, 9, 10 म्हणजे 3 सोडले. आता 11च्या नंतर 4 सोडावे लागतील. म्हणजे 12, 13, 14, 15 आणि 15च्या नंतर काय येऊ शकतं? 16. म्हणजे डी जे ऑप्शन आहे हे या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला किती क्रमांकानंतर, किती स्टेप्स नंतर आपल्याला अंकमालिका पूर्ण होत असते, या संदर्भातला सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारला जात असतो. तर यासारखे काही प्रश्न सुद्धा आपल्याला मानसिक क्षमता चेक करण्यासाठी येऊ शकतात. किंबहुना हे प्रश्न जे आहेत किंवा हे पॅटर्न जे आहेत, यासारखेच इतर प्रश्नांचा सुद्धा तुम्हाला सोबत सोबत अभ्यास करणं आवश्यक आहे. जे तुमच्याकडे पुस्तक उपलब्ध असतील तर त्याचा आधार यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. प्रश्न क्रमांक 10 आहे. अंकमालिका या ठिकाणी म्हटलं का अल्फाबेटिकल म्हणजे अक्षर मालिका पूर्ण करा, या अर्थाने तो आहे. या ठिकाणी शब्द चुकलेला आहे अंकमालिका. तर अक्षर मालिका पूर्ण करा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता ABC मी जसं म्हटलं की ABCD तुम्हाला लिहूनच ठेवावी लागेल. आता ABCDEF म्हणजे 2च्या नंतर आलेला आहे. म्हणजे FGH आणि 2च्या नंतर पुन्हा आलेला आहे. त्यानंतर ABCDEFGHI जे आणि के नंतर यल आलेला आहे. JKL. आता MN सोडून काय येईल? MNO. म्हणजे ऑप्शन जे आहे बी या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. तर अंकमालिका असेल किंवा अक्षर मालिका असेल, या माध्यमातून सुद्धा आपल्याला कोटेशन जे आहे किंवा प्रश्न जे आहे ते विचारल्या जाऊ शकतात. बहुतांशी एक शिक्षक म्हणून आपल्याला या पद्धतीचे, या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. आणि हेच प्रश्न येतील अशातला भाग नाही आहे. मात्र यासारखे जर प्रश्न आले आणि त्याचा संदर्भ आपल्याला लक्षात घेता आला तर येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच चांगले प्रश्न सोडू शकतो. तर ही होती सर्व प्रश्न या संदर्भात जे तुम्हाला पॅटर्न वाईज लक्षात यावी, हा हेतू याच्या पाठीमागे होता. तर ही होती सर्व प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्न तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट जे आहे, आपले मत जे आहे, नक्कीच तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून मला कळवू शकता. मात्र हा जो पॅटर्न आहे, या पॅटर्न सारखेच काही प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये उपलब्ध असतील आणि सीईटी एक्झामसाठी मेंटल ॲबिलिटीवर यासारखे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि गोंधळून टाकणारे असतात. थोडीशी तर्कशक्ती जी आहे ते या ठिकाणी लावावी लागते. मात्र हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये जेव्हा तुम्ही एखादी एंट्रन्स एक्झाम तुम्ही देणार आहात तर त्यासाठी सुद्धा नक्कीच उपयोगी हे सर्व प्रश्न तुम्हाला पडू शकतात. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले या संदर्भातला आपला अभिप्राय कळवा. आणि जाता जाता पुन्हा यासारखेच नवीन प्रश्न जे आहेत, जसं मी मेंटल ॲबिलिटीवर घेतलं तसं जनरल नॉलेजवर काही प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करणार आहे. चला तर मला परवानगी घ्या. तत्पूर्वी पुन्हा एकदा एक आव्हान आहे. जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, तर एज्युकेशनल अपडेटसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मला अधिक प्रेरणा या माध्यमातून सुद्धा मिळू शकते. चला तर मला परवानगी द्या. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.